हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळेजण कसे आहात? सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते. तर आज कृष्ण जन्माष्टमी निमित्त मी आज कृष्णासाठी ड्रेस तयार केला होता, आमच्या म्हणजे घरातल्या कृष्णासाठी. तर तो कसा झाला ते हे करण्यासाठी मला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे बघा, हे म्हणजे किती छोटं कापड आहे. कितीही छोट्या कापडाचं तुम्ही बनवू शकता. तर हे कापड माझ्याकडे घरात शिल्लक होतं, त्याचं मी बनवलं आहे. तर याचं मी मेजरमेंट तुम्हाला सांगते. तर याची साधारण लांबी जी आहे ना, ते 10 इंच घेतलेली आहे मी, आणि रुंदी 2 ते 2.5 इंचची असणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तर तुमच्या घरातला जो कृष्ण असेल ना, तर तुम्ही त्याच्यानुसार याच्यामध्ये मेजरमेंटमध्ये कमी जास्त करू शकता. तर आमच्या घरातला जो कृष्ण होता त्याच्यासाठी हा बरोबर म्हणजे हे मेजरमेंट बरोबर होतं. तर मी त्या हिशोबाने घेतलेलं आहे. तर हे जे आहे ना, ही पट्टी आपण फक्त नाही का आपण गळ्यामध्ये घालण्यासाठी, गळ्या आणि हातामध्ये, तर त्यासाठी ही पट्टी बघा 5 इंच लांबीची एक हे घेतलेली आहे. आणि रुंदी तुम्ही बघू शकता. तर रुंदी साधारण 2 इंचाची आहे. आणि खूप कमी कापडामध्ये आपण असा कृष्णाचा ड्रेस तयार करू शकतो. तर मी याच्यासाठी हे पण घेतलेलं आहे, लेस आणि नॉड. तर तुम्ही इथं तुमच्या आवडीची नॉड वापरू शकता किंवा त्याच कापडाची नॉड पण बनवू शकता. आणि लेस पण तुम्ही तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती वापरू शकता, किंवा तुम्ही तुम्हाला जी आवडत असेल ती तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये. तर आता बघा किती म्हणजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. तर ही जी पट्टी होती ना आपली मोठीवाली, तर ह्याला दोन्ही साईडने असं किनार टीप देऊन घ्यायची आहे. आणि दिल्यानंतरनं काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा पहिल्या तर. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथं बघा, इथं आता आपल्याला काय करायचं आहे, इथं प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठ्या छोट्या प्लेट्स करू शकता. तर मी बघा, मी कशा करत आहे प्लेट्स, ते हे अशाच पद्धतीने तुम्ही हे करून घेऊ शकता. आणि हा असा कृष्णाचा ड्रेस खूप छान होतो. वेल्वेटचं कापड माझ्याकडे शिल्लक होतं, आपण किनारपदरचे तर बनवतोच. तर हे बघा, अशा पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आता काय करायचं तुम्हाला दाखवते. तर इथं जी साईडला आहे ना, म्हणजे हे राहिलेलं बघा, त्याला किनारटीप मारायची राहिलेली. तर इथं अशा पद्धतीने फोल्ड करून तिथं पण आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आपण कसे आपल्या स्वतः काही शिवून जर आपण म्हणजे तयार करत असाल ना, तर त्याच्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि तुम्ही जर शिलाई काम करत असाल किंवा जरी येत नसेल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस तयार करू शकता. कारण हे काय अवघड नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये हे नाही आहे काय की हे आपल्याला जमणार नाही. तर आता तुम्ही बघू शकता इथं काय करायचं आहे, इथं खालच्या साईडला जे आहे ना, तिथं आता पहिल्यांदा लेस लावून घ्यायची आहे. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही आता मार्केटमध्ये जाऊन म्हणजे विकत आणण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने घरी बनवलं ना, तर आपल्याला जसा हवा तसा आपण बनवू शकतो. आणि नवीन कापडच आहे हे पण. माझ्याकडे मी ब्लाऊज पीस हे केला होता पाऊचसाठी, त्यातलं कापड शिल्लक राहिलेलं आहे. तर हे बघा, आता इथं जी आपण नॉडसाठी घेतलं होतं ना, म्हणजे नाही का वरती बंदासाठी हाताच्या, तर त्याला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही लेस पण वापरू शकता, म्हणजे जर कापड कमी वगैरे असेल ना, तर लेसचा पण वापर करू शकता. तर इथं बघा, आता याचं काय करायचं, ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. आणि मध्य काढल्यानंतर ना, तुमच्याकडे जो चॉक असेल त्याने तिथं खून करून घ्यायची. आणि त्यानंतर ना, जे आपण हे तयार केलेलं आहे ना बेल्ट, तर ते कशा पद्धतीने जोडायचं मी तुम्हाला दाखवते. तर त्याला आहे ना कशा पद्धतीने फोल्ड करायचं, तर हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं. किंवा तुम्ही इथं कट जरी केलं ना आणि जोडलं तरी चालतंय, पण मी इथं कट नाही केलेलं. तर फोल्ड करून इथं अशी पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर खूप कमी वेळामध्ये हा ड्रेस होतो, आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरी. तर हे बघा, अशा पद्धतीने आता म्हणजे साईडची बाजू आहे ना, ती कशा पद्धतीने जोडायची, तर मी इथं तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने. आणि इथं शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही बाजूंना. तर अशा पद्धतीने तुम्ही ड्रेस एकदा नक्की करा, आणि कमेंट करून नक्की सांगा की म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. तर हे बघा, अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. तुमच्याकडे काठपदरचे कापड असतील त्याचंही तुम्ही असं बनवू शकता. तर आता इथं दोन्ही साईडला आपण नॉड लावून घ्यायची आहे बांधण्यासाठी. तर इथंही तुम्ही कापडाची जरी नॉड तयार करून तिथं लावली ना तरी चालते, आणि जर तुमच्याकडे असेल तर अशा पद्धतीने पण लावू शकता. ही साधारण मी 3 इंचाची घेतली होती. तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार आहे ना, म्हणजे कृष्णाचा आकार कसा आहे त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. तर या दोन्ही बाजूंना आपल्याला नॉड लावून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने.
आणि त्याच्यानंतर ना आता वरची बाजू आहे ना, तर त्या वरच्या बाजूला आपण लेस लावून घ्यायची आहे. तर इथे आहे ना तुम्ही म्हणजे लेस आहे ना वरच्या साईडला नाही लावली तरी चालेल, पण लावल्यानंतर एक छान म्हणजे त्याला हे म्हणजे लुक येतोय. तर तुम्ही बघू शकता ह्या अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. इथे तुम्ही वेगळ्या प्रकारची तुमच्याकडे फ्रिल वगैरे असेल ना तेही लावू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे आणि आता फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. तर मी कृष्णाला, आमच्या घरातल्या कृष्णाला मी तुम्हाला ड्रेस वेअर करून पण दाखवणार आहे. तर हे बघा किती सुंदर झालेला आहे ड्रेस आणि असे ड्रेस आपण घरी तयार करू शकतो. आता बघा लक्ष्मीचं पण आपल्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले पण गुरुवार येत आहेत, त्यासाठी पण तुम्ही बनवू शकता. तर हे बघा मी आता इथं आमच्या कृष्णाला हा ड्रेस घातलेला आहे श्रीकृष्णांना. तर हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.